कुंभ राशी 15 जून नंतर या भयानक गोष्टी घडणार. 15 जून 2025 या काळात कुंभ राशीवर होणाऱ्या परिणामांचा अत्यंत सखोल, भावनिक, आध्यात्मिक आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून कसा ठरणार आहे. हा लेख म्हणजे फक्त भविष्यवाणी नाही, तर तुमच्या जीवनातील एक अध्यायाचा अंतर्गत चिंतन असेल, ज्यात ग्रहांचे संकेत, नियतीची योजना आणि अथवा उन्नतीचा मार्ग स्पष्ट होईल. कुंभ राशींचा 21 ते 26 जून 2025 या काळातील गूढ प्रवास एका आत्म्याचा काळोखे विचारातून प्रकाशाकडे झेप घेणारा अध्याय. कुंभ राशींचे ब्रह्मदेवाच्या अनोख्या प्रयोगातून उतरलेले आत्मा आहे, पण स्वतःच्या भावना लपवते. ते समोर आनंदी असते, पण आतून विचारांच्या गर्दीत धोका ठरवलेले असते. 21 जून ते 26 जून 2025 या काळात कुंभ राशीवर असे अनेक ग्रहयोग येत आहेत, जे तुम्हाला तुमच्या स्वतःशी पुन्हा एकदा बीड घडवून देतील. असा 21 जून पाहूयात. आत्मपरीक्षणाचे भीषण गालन. या दिवशी चंद्र अष्टमात वृषभ राशीत राहतो. स्थान म्हणजे मृत्यू, पुनर्जन्म, रहस्य आणि आत्मदाह. कुंभ राशींचा मस्तिष्क अत्यंत सतर्क असतो, पण या दिवशी मन थकलेलं असते. असे काही जुने वर्ण उफाळून येतील, कदाचित हरवलेल्या माणसाची आठवण किंवा स्वतःने केलेली चूक असावी. हा दिवस म्हणजे तुमच्या कर्माचे आरंभी मूल्यांकन. तुमचं मन विचारेल की खरंच मी योग्य वाटेवर आहे का. या दिवशी तुम्ही जे शिकला ते तुम्हाला पुढच्या 4 दिवसात मार्गदर्शक ठरेल. आता 22 प्रकाशाचा प्रथम किरण जेव्हा चंद्र मिथुन राशीत येतो, तेव्हा संवाद, वाणी, वाचन आणि कल्पनाशक्तीचा कारक बुध यावेळी अनुकूल स्थानी आहे. शुक्र ही शुभ दृष्टिकोनातून आहे. या दिवशी तुम्हाला नवस्फूर्तीचा श्वास मिळेल. एखादी चांगली बातमी, एखादा मित्र किंवा एखादा कल्पक विचार तुमचं मन पुन्हा उभारी घेईल. हा दिवस म्हणजे ब्रह्मदेवाने दिलेली आशेची किरणे. जी माणसं गेली ती आठवण बनवून राहतील, पण आता जीवन पुन्हा नवसूर घेऊन पाहत आहे. तुमचं बोलणं जादू करू शकेल. या दिवशी एखादे मोठं मन जिंकण्याची संधी मिळेल. 23 जून तटस्थीची परीक्षा. चंद्र आता कर्क राशीत चतुर्थ स्थानात आहे. मन अधिक भावनिक, घरच्या आठवणी, सुरक्षतेची गरज तीव्र वाटेल, पण हेच क्षण आत्म्याला स्थैर्य शिकवतात. तुम्हाला वाटेल सगळं आयुष्य दुसऱ्यांसाठी जगलो, आता मला कोण समजतंय. पण खरं तर या दिवशी ब्रह्मांड तुमच्याशी बोलत आहे. मनातूनच खरा संवाद घडतो. आग्रही तुमच्याकडूनच तटस्थ सेवांची अपेक्षा करतात. कोणालाही दोष न देता फक्त आपल्या मनावर विजय मिळवायचा दिवस आहे हा. 24 जून आध्यात्मिक यशाचा शिखर, गुरूच्या कृपेचा दिवस. चंद्र सिंह राशीत पंचम स्थानात. हाच तो क्षण जिथे तुम्ही फुलायला लागला. तुमचं मन पुन्हा तेजाने उजळतं. या दिवशी कदाचित एखादी गुड न्यूज, मुलांचे अंश किंवा तुमच्या प्रार्थनेला मिळालेलं उत्तर, काहीतरी असे घडेल जे तुमचा आत्मविश्वास परत आले. तुमच्या कर्तव्यता दिसायला लागेल. ब्रह्मदेव तुमच्या तपश्चर्याचे उत्तर देतोय. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांनाही तुमचं तेज दिसलं. हा दिवस म्हणजे आत्म्याचा तेजाचा मंगलघोष. आता 25 जून ब्रह्म आणि तपासणी शुक्रवारी येतो, तेव्हा चंद्र कन्या राशीत शस्त्र स्थानात असतो. या दिवशी तुमच्या मनात पुन्हा संदेश, थकवा आणि मानसिक गोंधळ निर्माण होऊ शकतो. एखादी गोष्ट जिथे तुम्ही यशाच्या जवळ वाटत होता तिथे अडथळे येतील. कदाचित विश्वासघातही होईल, पण लक्षात ठेवा, हा भ्रम आहे. हा परीक्षेचा दिवस आहे. ब्रह्मदेव पाहत आहेत की तू खचतोस का टिकतोस. स्वतःवर विश्वास ठेवणे, हा दिवस पार करणे. 26 जून शांत उत्तर. शनी म्हणजे कर्माचा अधिकारी. चंद्र सप्तमात तुळ राशीत. हे तुमचं भागीदारी, वैवाहिक जीवन आणि समाजाशी संबंध तपासण्याच्या स्थानात आहे. या दिवशी कुठेतरी तुम्हाला वाटेल माझं खरं स्थान आहे कुठे आहे, आणि उत्तर येईल स्थळ माझ्या कर्मात आहे. या दिवशी संधी कमी, पण कर्मदृढता वाढेल. कोणीतरी तुमच्याकडे आदराने पाहिल, कारण तुम्ही स्वतःवर संयम ठेवला. हा दिवस म्हणजे ब्रह्मदेवाने तुमच्यावर ठेवलेला अंतिम विश्वास. एका आत्म्याचा 6 दिवसांचा आध्यात्मिक प्रवास. या 6 दिवसांमध्ये तुम्ही स्वतःशी तुटता, नव्याने उभे राहत जाता, स्थिर होण्यासाठी संघर्ष करतात, तेजाने झळकता, ब्रह्मांडाशी झुंज देता आणि अखेरी संयम आणि विजय मिळवता. हा व्हिडिओ फक्त काही दिवसांची भविष्यवाणी नाही, तर कुंभ राशींच्या आत्म्याचा प्रवास आहे, ज्यात प्रत्येक चंद्र स्थिती तुम्हाला देवाच्या योजना समजावून देते.
तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.